धावडा येथे जगदंबा देवी स्वारीचा उत्सव भक्तिभावात संपन्न. हजारो भाविकांनी घेतले दर्शन. पोलिसांचा चोख बंदोबस्त. भोकरदन तालुक्यातील धावडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आई जगदंबा देवीच्या स्वारीचा पारंपरिक उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. गावातील प्राचीन परंपरा आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या या उत्सवाला यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती लाभली. उत्सवाच्या निमित्ताने सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आई जगदंबा देवीची विधिवत पूजा अर्चा, आरती आणि धार्मिक विधी पार पडल्यानंतर देवीची भव्य स्वारी गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, जयघोषांच्या वातावरणात आणि भक्तांच्या प्रचंड उत्साहात ही स्वारी पार पडली. आई जगदंबा माता की जय अशा घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. यावर्षी नेहमीप्रमाणे आई जगदंबा देवीचे सोंग सचिन बेलप्पा पिसोडे यांनी घेतले, तर चोराचे सोंग जयराम टेंबरे यांनी साकारले. या दोन्ही सोंगांनी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. शिवाय गावातील अनेक तरुणांनी विविध पारंपरिक आणि धार्मिक सोंगे सादर करून उत्सवाची शोभा अधिक वाढवली. या सोंगांच्या माध्यमातून गावाची सांस्कृतिक परंपरा आणि लोककला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वारीच्या दर्शनासाठी धावडा गावासह भोकरदन तालुका आणि महाराष्ट्रातील विविध भागातून हजारो भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. महिला, पुरुष, तरुण तरुणी, लहान मुले आणि लेकीबाळींसह कुटुंबांनी देवीचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली. मंदिर परिसर आणि गावातील मुख्य रस्ते भाविकांनी फुलून होते. उत्सव सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी पारत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी संपूर्ण कार्यक्रमादरम्यान दक्षता घेत भाविकांची सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील ग्रामस्थ, युवक मंडळे आणि उत्सव समितीच्या सदस्यांनी मोठे परिश्रम घेतले. भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या. सर्व कार्यक्रम अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. या उत्सवाबाबत माहिती देताना धावडा उत्सव समितीचे माजी सरपंच बेलप्पा पिसोडे आणि दिलीप गुरव यांनी सांगितले की आई जगदंबा देवीच्या कृपेने यंदाचा स्वारी उत्सव अत्यंत उत्साहात आणि सुरळीत पार पडला. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि गावकऱ्यांचे सहकार्य यामुळे हा पारंपरिक उत्सव अधिक भव्य झाला. धावडा गावातील पारंपरिक उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नसून गावाची एकता, संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही आई जगदंबा देवीच्या स्वारीने गावात भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शहा न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना.